आचार्य या प्रकरणाची याआधी 179 वचने आपण अध्ययन श्रवण केलेली आहेत. मागील सत्रामध्ये आपण बघितलं की मनीचे अभिलाष निवर्तले तर पवित्र अपवित्र या दोन्ही जे काही भेदभावना आहेत या आपल्या मनामध्येच राहत नाही, मनातला दोष निघून जातो आणि अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नाही का एरवी अंकुर निघती मग शांतीचे रूप लावावे, असं हे वचन आपण बघितलेलं होतं. आजच्या वचन सत्रामध्ये आपण 180 वचन पाहणार आहोत. दोन्ही चारी भात वेळी ती झाली तरी पोरा जीवाचे माथे डोळे जाता वेळची न लगे. मागील वचनामध्ये आपण पाहिलं की अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नाही का असं स्वामींनी सांगितलं. अहंता म्हणजे अहंकार, अहंता म्हणजे ममता, अहंता म्हणजे एक प्रकारचा दोष आहे. हा जो दोष आपल्या मनामध्ये आहे तो सकंदी उपडावे म्हणजे पूर्णपणे आपण तो नासून टाकला पाहिजे, काढून टाकला पाहिजे आपल्या मनातनं. इथे आपण शंका देणार आहोत मागील वचनाला धरून की अहंतेचे मूळ जर का सकंदी आपण जर का नाही काढले, न काढल्याने काय होतं, कुठला दोष लागतो. अहंता हा दोष आहे आणि तो काढायला सांगितलेला आहे. परंतु आपण आपला एक प्रश्न तिथे टाकला की जर का असा हा दोष आपण जर का नाही काढला, तो तसाच ठेवला तर काय होईल याची संभावना सुद्धा स्वामी सांगतात पुढील वचनामध्ये. आपल्याला एखादा दोष जर का काढायला सांगितला, एखादा जर का आपला काही चूक असेल, ही चूक जर का आपल्याला सांगितली तर ती चूक मुख्यत्वे नाचण्यार्थी आपण प्रयत्न करत असतो. परंतु त्याआधी आपल्या मनामध्ये एक विषय चालू असतो की समजा नाही आपल्याला वेळ मिळाला. आता कितीक लोकांना कितीक गोष्टी सांगितल्या जातात की बाबा हे नका करू, ते नका करू, ते नका करू, विधियुक्त असतील समजा. मग यामध्ये आपण जास्त काही लक्ष देत नाही. त्यांना त्यांचा दोष सांगितला जातो आणि तो दोष त्यागण्यार्थी त्यांना निरूपण केलं जातं. परंतु तो दोष काय ते सोडत नाहीत. तर एखादा दोष नाही सोडला तर काय होतं ना, त्याच्या परिणामांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे की तो दोष एक विशिष्ट दोष आहे आणि मग तो दोष आपलं काय फायदा करतोय, त्या दोषामुळे आपलं काय नुकसान होतंय हे तुम्हाला बघता आलं पाहिजे. याचाच विचार जर का तुम्ही केला तर त्यातनं नेमका परिणाम काय होतो, त्या परिणामाची जी काही शक्यता आहे ती शक्यता तुमच्या लक्षात येईल आणि त्यानुसार मग तो दोष आपण ठेवायचा की नाही ठेवायचा हे तेव्हाच तुमच्या लक्षात येतं. जेव्हा त्या दोषांबद्दल तुम्ही विचार कराल, एखाद्या गुणाबद्दल विचार कराल, नुसतं त्या दोषाबद्दल ऐकलं आणि मग छान झालं आजचं प्रवचन म्हणून जर का तुम्ही एवढी प्रतिक्रिया ठेवली आणि त्यापुढे त्या वचनाचा त्या वचनात सांगितलेल्या दोषाचा विचार किंवा त्या दोषाचा परिणाम याकडे आपण लक्ष दिलं नाही तर मग आपल्याला नेमकं काय आपल्या जीवनामध्ये चाललं हेच लक्षात येणार नाही. आणि म्हणून वचन जे आहेत, जे क्रमशीर लावलेले वचन आहेत, काही वचनांचा सरळाच आहे, तो स्वामींनी तो तसाच्या तसा समुदायात उच्चारण केलेला आहे. दीक्षाविधीचा, नामस्मरण विधीचा जो काही वचन सरळ आहे, त्याग विधीचा जो सरळ आहे तो तर स्वामींनी क्रमानेच सांगितलेला आहे. परंतु एखादा जर का वचन तो तिथे नाही आहे पण केशराज बासांनी बरोबर ते वचन तिथे ठेवलेलं आहे, त्याचा जो क्रम लावलेला आहे किंवा स्वामींनी हा क्रम का ठेवलेला आहे याचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. तर हा क्रमच याच्यासाठी आहे, त्या वचनाचा जो अर्थ सांगण्याच्या आधी जी काही शंका निर्माण केलेली आहे ती शंका काय करत असते, त्या वचनाच्या अर्थाला अजून चांगल्या प्रकारे प्रगट करत असते. माईन भट्टांना नुसतं वचन सांगितलं तर समजून जायचं, आपल्याला तसं नाही. आपल्याला त्या वचनासंदर्भातली शंका
आणि त्या वचनाचं सांगितलेलं विश्लेषण, ह्या दोन्हीचं प्रगटीकरण होण्याच्या दृष्टिकोनातनं ही मांडणी आहे सगळ्या वचनांची. आणि म्हणून इथे सांगितलं की जर का अहंतेचे मूळ, अहंकाराचे, ममतेचे, दोषाचे हे मूळ जर का नाही उपडलं, आपण नाही काढलं, तर मग काय फरक पडणार आहे त्याच्यामुळे. तर स्वामी सांगतात की दोन्ही चारी भात वेळी ती झाली. म्हणजे अहंकार कधी येत असतो ना, कधी आपल्याकडे काही ना काही संभावना असते, आपल्या काहीतरी प्रतिष्ठा असते, आपल्याकडे काहीतरी द्रव्याची हे असते, संग्रह असतो, एखाद्या आपले एखादी काहीतरी पदवी असेल म्हणा वगैरे, अशा अनेक काहीतरी मोठ्या गोष्टी आपल्याकडे असतात. आणि त्या असल्या की आपोआपच आपल्याला काय होतं, अहंता निर्माण होत असते. आणि जर का ती अहंता आपण काढून टाकली नाही तर काय होतं, दोन चारी भात वेळी ती झाली तरी, म्हणजे अहंकार कुठल्या तरी प्रतिष्ठेमुळे येतोय आणि ती प्रतिष्ठा आपल्याकडे आल्यानंतर साहजिकच आपल्या अवतीभोवती लोक आपल्या सेवेअर्थी असतात, आपला शब्द पाळण्यासाठी असतात, आपले सेवक म्हणून कोणी ना कोणी आपल्या आसपास राहतं. आणि अशा प्रकारे याला तुम्ही आध्यात्मिक भाषेमध्ये शिष्य म्हणाल. एखादे गुरु होतात, मग त्यांचे शिष्य असतात. कर्मराठीच्या भाषेमध्ये एखादे अधिकारी असतात आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे त्यांचे जे कोणी ऑफिसमधले जे काही लोक असतील ते असतील. एखादे मोठा शेतकरी असेल, त्याच्या हाताखाली काही काम करायला काही त्याच्या शेतामध्ये लोक असतील. एखादा नेता असेल, त्याच्या हाताखाली काही लोक असतील त्याच्या पक्षाचे. हे काय आहे, दोन चारी भात वेळीती. भात वेळीती म्हणजे भात वाढणारे. जसं तेलंग देशामध्ये असा काही कार्यक्रम वगैरे असेल, अर्थातच कुठल्याही ठिकाणी काही कार्यक्रम असेल तर काय असतं की त्या ठिकाणी मुख्य व्यक्ती असतो, ज्याचा कार्यक्रम आहे, ज्यांनी ठेवलेला आहे कार्यक्रम, जो पैसा खर्च करतो आहे, तो त्या दिवशी मालक असतो. मग त्या ठिकाणी जे कामाला आलेले लोक असतात ते फक्त त्याचं ऐकतात. बाकी तुम्ही आम्ही जर का तिथे जाऊन काही सांगितलं तर ते बोलतात नाही नाही आम्हाला असंच सांगितलेलं आहे. मग जो पैसे देणारा व्यक्ती आहे तो जेव्हा येतो तिथे आणि तो सांगतो की नाही नाही असं नको तसं करा, तर ते लोक त्याचं ऐकतात, कारण की तो पैसे देणार आहे. मग त्या दिवशी किंवा सर्व दिवशी आपल्या हाताखाली जर का कोणी असेल, आपलं सेवक कोणी असेल, नोकर चाकर आपले असतील, म्हणजे काय झालं, आपल्याकडे काहीतरी पैसा ही प्रतिष्ठा आहे, पदवी ही प्रतिष्ठा आहे आणि म्हणून हे लोक आपल्या हाताखाली राबतायत. मग असे दोन चार जर का भात वेळी ती आपल्या हाताखाली असतील, भात वेळी ती म्हणजे त्या ठिकाणी भात वाढणारे, उपलक्षणे सगळीच कामं करणारे. भात वाढणारे म्हणजे पंक्तीत वाढणारे, एवढा अर्थ स्वामींनी सांगितलेला आहे. परंतु या ठिकाणी व्यापक अर्थ अपेक्षित आहे. कुठल्याही कार्यामध्ये धावपळ करणारे जे हाताखालचे लोक जे आहेत ते, हे जर का आपल्याकडे असले तर साहजिक आपल्याला काय होणार आहे, अहंकार उत्पन्न होणार. अहंकार उत्पन्न झाला की मग असं एक पाऊल पडतं आपलं की जे आपले सेवक नाही त्यांच्यावर पण थोडासा आपण रुबाब दाखवतो. बघा, या वचनावरून आपण त्या वचनावरून, त्या वचनावर परत या वचनावर आलं. जेव्हा आपल्या हाताखाली काम करणारे लोक असतात तेव्हा आपोआपच अहंता निर्माण होते. आणि एकदा जर का अहंता निर्माण झाली तर काय होतं, माणूस प्रत्येकालाच नोकर समजायला लागतो. मग आपण बोलतो ना, अहो तुम्ही मालक असाल ते तुमच्या कंपनीचे, इथे आमच्या या बिल्डिंगमध्ये थोडी तुम्ही मालक आहात. तुम्ही साहेब असाल तुमच्या ऑफिसमध्ये, इथे या चाळीमध्ये तुम्ही कसले ऑफिस. म्हणजे हे वाक्य आपण जे बोलतो ते कोण्या अर्थी बोलतो, कारण की त्या लोकांना तिथे रुबाब करायची, तिथे आपलं अधिकार गाजवण्याची जी सवय लागलेली असते ती सर्व ठिकाणी ते तसेच वागायला लागतात. मग कधी कधी असं होतं, एखाद्या मंदिराच्या ठिकाणी गेले, एखाद्या आश्रमामध्ये जर का गेले तर त्यांना तिथे पण तशीच सोय अपेक्षित असते. ते खाली बसत नाही लादीवर. तुम्ही खेडेगावाकडचे लोक बघा, खेडेगावाच्या लोकांना तसा काही मान सन्मान लागत नाही. ते आपल्या मातीमध्ये एखाद्या आश्रमात गेले तर ते मातीमध्ये पण बसतील, कुठेही बसतील, त्यांना त्या प्रतिष्ठेची. परंतु शहरातला माणूस जर का गेला, त्याला आश्रमात बसायला चटई लागते, त्याला आश्रमात बसायला पट्टी लागते, खुर्ची लागते, का कपडे खराब होऊ नयेत म्हणून. म्हणजे काय झालं,
ही अहंता जी आहे ती अहंता इथे सुरुवात झालेली आहे. मग ती कुठे उपयोगामध्ये आणायची? अर्थातच अहंता ही उपयोगात आणणे हा शब्दच चुकीचा आहे. ती अहंता जी असते किंवा कुठलाही दोष असतो तो उपयोगात जात नसतो, तो आपल्याला कधीही उपयोगी जात नाही. तो उलट काय करतो, आपल्याला नुकसानीमध्ये तो आपल्याला टाकत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे हे भान राखता आलं पाहिजे. आम्ही शहरातनं आलेलो आहोत, आम्ही मुंबईतनं आलो आहेत म्हणून आमची स्पेशल सेवा, आम्हाला स्पेशल रूम पाहिजे, आम्हाला स्पेशल हॉल पाहिजे, आम्हाला चांगलं जेवण पाहिजे, ताजं जेवण पाहिजे, हे जे काय आपण बोलत असतो ही अहंता आहे. ही अहंता कार्यरूप झालेली आहे. मग आपल्याला असं वाटतं की आपले सगळं ऐकतात. एखादा पैशावाला माणूस असतो ना, त्याला असं ते होत असतं बरं का. त्याला असं वाटतं की आपलं सगळेच ऐकतात, मग तो सगळ्यांनाच आदेश देतो. मग कधी कधी बाबांना सुद्धा आदेश द्यायला तो मागे पुढे बघत नाही. जसं तो उदाहरण याचं बघितलं आपण, द्विज गोरक्षण लेळेचं उदाहरण बघितलं तर तो त्या गावचा समजा कोणी प्रतिष्ठित असेल, त्याच्याकडे जास्त गाई म्हशी असतील, आता त्यांनी त्याच्या गवळ्यावर रुबाब करावा, परंतु कुणावरही रुबाब करावत बसायचा का? स्वामी आले तर स्वामींवर पण त्यांनी रुबाब केला. स्वामींद्वारे एवढे धडधाकड दिसता वगैरे, मग काय भीक कशाला मागता, भिक्षा कशाला मागता? तेवढे काहीतरी 2-4 ठिकाणी कामं करा काही आणि मग कमवा. आता स्वामींचं धडधाकटपणा जो आहे तो त्यांनी पाहिला, पण स्वामींचं सौंदर्य, औदार्य, लावण्य, सौभाग्य हे सामान्य लोकांना सुद्धा कळतं, ते त्याला दिसलं नाही का? नाही. परंतु का नाही दिसलं? दिसतं सगळ्यांनाच दिसतंय. बेडकाला दिसलं, सापाला दिसलं, वाघाला दिसलं, मग त्याला का नाही दिसलं? लहान मुलांना दिसलं, त्याला काय नाही दिसलं? कारण की त्याची अहंता जी आहे, अहंता जेव्हा तुमच्याकडे असते तेव्हा तुम्हाला समोरचं दिसत नाही. समोरचा खास करून गुण दिसत नाही. उलट गुणामध्ये सुद्धा मग दोषांचं शोध त्या ठिकाणी चालू असतो आणि प्रत्येक वेळी तिथे मग दोषच दिसत असतो. अहंता ही अशा पद्धतीने कार्य करत असते की तुम्हाला समोर कोण उभा आहे, मग ते प्रतिष्ठित आहे का कसे आहेत, ते मोठे आहेत का छोटे आहेत, अशा कुठल्याही प्रकारचा विचार करायला तुम्हाला अजिबात संधी न देणं हे अहंतेचं कार्य आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की अहंता नुसती उपडावी नाही तर सकंदी उपडावी. म्हणजे एवढीशी सुद्धा अहंता तुमच्यामध्ये असता कामा नये. एवढे मोठे परमेश्वर आहेत अनंत सृष्टीचे, ज्यांच्यावर अनंत सृष्टी ज्यांनी काय केलेलं आहे, आपल्या नियामकत्वामध्ये ठेवलेल्या आहेत, त्यांच्या मनोधर्माने अनंत सृष्टींचं कार्य चालतं. अनंत देवता जेवढ्या आहेत, अनंत जीव आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत, हे सगळं ज्यांच्या देखरेखीखाली आहे, अशा परमेश्वराला किती अहंता पाहिजे. पण स्वामी म्हणतात हे तर निरभिमान, म्हणजे परमेश्वराला त्याबद्दल कुठलाही अभिमान नाही अजिबात. परमेश्वराकडे एवढी 35 लक्षणी श्रीमूर्ती येथीची स्वामी सांगतात की म्हणजे इतकं बर्वे पण आहे की कलियुगी हे बर्वे असं स्वामी सांगतात. परंतु स्वामीच वचनामध्ये सांगतात की मायापुरी मायेचे अभिमान. परमेश्वराला त्याचा अभिमान सुद्धा नाही. परमेश्वराला त्याबद्दल कुठल्याही प्रकारची अहंता सुद्धा नाहीये. असे हे परमेश्वर आहेत. परमेश्वराला तर कितीतरी अहंता पाहिजे होती, कितीतरी अहंकार पाहिजे होता. परंतु परमेश्वर कसे आहेत आणि जीव कसा आहे. परमेश्वर सांगतात, स्वामी सांगतात की जीव कसा आहे, सर्व दोषांचे आहे, आणि परमेश्वर कसे आहेत, सर्व गुणनिधी. अनंत गुण सांगितलेत, दया माया कृपा करुणा हे 8 गुण आणि अधिक अनंत गुण परमेश्वराकडे आहेत. म्हणजे एवढं सगळं असून ज्यांचा अहंता मिरवण्याचा खरा अधिकार आहे, परंतु त्यांच्याकडे सुद्धा तो अहंकार नाहीये, ती अहंता नाहीये. कारण की मुळातच अहंता हा दोष आहे आणि परमेश्वराकडे यत्किंचितही दोष परमेश्वराकडे नाहीये.
परमेश्वर गुणनिधी आहे, अनंत गुण परमेश्वराकडे आहेत आणि म्हणून परमेश्वराकडे अहंता नाही आहे आणि अहंता नसल्यामुळेच परमेश्वराची बोली भाषा बघा कशी आहे, परमेश्वराचं पाहणं बघा कसं आहे. स्वामी म्हणतात या महात्मे हो, सशाला म्हणतात स्वामी. म्हणजे किती सन्मान देत आहेत स्वामी एका क्षुल्लक जीवाला, एका नरक फळातल्या जीवाला. का देतात? कारण की त्यांच्याकडे तो दोष नाहीये, ती अहंता नाहीये आणि म्हणून परमेश्वर कुणालाही सेवक म्हणून बघत नाही. जरी स्वामी म्हणाले परमेश्वर सेव्य आणि जीव सेवक असं जरी स्वामींनी सांगितलंय, परंतु खऱ्या अर्थाने जर का बघितलं तर परमेश्वर कधीही सेव्य नाहीतच. सेवेचा स्वीकार करून घ्यायला परमेश्वर कुठेही आपल्याला दिसत नाही. उलट जीव स्वतःची सेवा परमेश्वराकडून करून घेत आहेत. उद्धार कोणाचा करायचा आहे? जीवाचा. मग त्याच्यासाठी वाढोवाढी कोण आहे? परमेश्वर. जीवासाठी भिक्षा वगैरे पाणी पात्र हे घेऊन त्यांची कणं वाढवण्याचं कार्य कोण करतंय? परमेश्वर. कणं कोणाची वाढणार? जीवाची. सेवादास्य घडवण्यासाठी परमेश्वर सगळं आयोजन करताय. संयोग योग साह्य मायेच्या माध्यमातून ते घडवून आणतायत. भट्टोबास कुठे नेवाशाला चाललेले आहेत तापामध्ये, त्यांची शिदोरीची व्यवस्था परमेश्वर करतात. कुठे कोणी स्वामींनी कोणाला पोहायला सांगितलेलं आहे आणि ते वाहत जात आहेत, तर त्यांना राखण्याची, त्यांना वाचवण्याची व्यवस्था परमेश्वराला करावी लागते. साधा गंगेमध्ये बुडते त्यांना तारण्याची व्यवस्था परमेश्वर करताय. आता ह्या कुठल्याही प्रकारात तुम्हाला परमेश्वराची सेवा घडते असं कुठे दिसतंय? उलट काय होतंय की परमेश्वरच जीवाची सेवा प्रत्येक ठिकाणी करतोय. तुम्ही म्हणाले की परमेश्वरासाठी त्यांनी सेवादास्य केलं, पण यात फायदा परमेश्वराचा काहीच नाही झाला, यात फायदा जीवाचाच आहे. म्हणजे परमेश्वर काय करतात? प्रत्येक ठिकाणी तसा तो भाव आणतात की आम्हाला ते पाहिजे, आम्हाला भोजन करायचं आहे, आम्हाला ते तांदूळाची भाजी खायची आहे, आम्हाला ते अमकं ताकवताची भाजी खायची आहे. हे परमेश्वर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी दाखवत आहेत, परंतु यात सर्वार्थाने जो फायदा आहे तो फक्त जीवाचाच आहे. आणि हा जीवाला फायदा व्हावा, हा उपयोग व्हावा म्हणून परमेश्वर काय काय नाही करत आहे. निर्वैव निराकार परमेश्वर सावयव साकार होत आहेत. कुणासाठी? फक्त एका जीवासाठी. म्हणजे एका जीवासाठी परमेश्वराला काय काय करावं लागतंय. मला तर प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की आपणच परमेश्वराकडनं कार्य करून घेतोय सगळ्या गोष्टी. देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, तेव्हा ते पाहिजे. परमेश्वराकडनंच एवढ्या अपेक्षा आहेत आपल्या, आणि परमेश्वराच्या ज्या अपेक्षा आहेत त्याचं आपण काय करतो? बाजूला सारतो. जसं प्रथम काळी भटोबासांच्या पोटात दुखायला लागलं, दगड मातीकाम चालू आहे आणि अशा वेळेस स्वामी म्हणतात मातीकाम का थांबलं? ते म्हणाले माझं पोट दुखतंय. तेव्हा मग स्वामी म्हणतात ठीक आहे, आम्ही तुमची पोटदुखी थांबू, तुम्ही किती दगडं व्हाल? ते म्हणाले मग इतके तितके असं होता होता 22 दगडांवर निश्चित झालं की 22 दगडं व्हायची, मग पोटदुखी थांबवणार आहेत परमेश्वर. मग भटोबास म्हणतात देवा मग तुम्ही असं करा, पोटदुखी थांबवा आधी. म्हणजे काय आहे? परमेश्वराची अपेक्षा काय आहे? दगड व्हा, पोटदुखी थांबेल. भटोबास काय म्हणतात? आधी पोटदुखी थांबवा मग दगड वाहतो. ही जीवाची अपेक्षा असते. प्रथम काळी हा प्रकार आहे समजा, परंतु स्वामींनी सांगितलं नाही, तसं नाही. आधी तुम्ही दगड व्हा, जसं जसं एक एक दगड व्हाल तसं तसं तुमचं पोटदुखी कमी कमी होईल. आता जर का आपण असतो तर आपण बोललो असतो की देवा जमणारच नाही, इतकं पोट दुखतं आहे की ते दगड व्हायला जमणार नाही, तुम्ही आधी गोळी द्या, मला औषध द्या काहीतरी, पोटदुखी थांबवा. आत्ताच्या काळामध्ये आपण तेच करतो की नाही? आत्ताच्या काळात आपण काय करतो की आधी ताप आलेला असेल, आजारी असू तर आपण काय बघतो की आधी सायलेंटला करायचं, आधी आपण काय करतो की परमेश्वराकडनं ते मागतो की आधी मला नीट करा, मग मी येईल स्नान करायला, मग मी करेन उपार. कधी? आधी मला नीट करा मग मी उपार करेन. का बरं? उलटं थोडं डील केलं तर मी आधी उपार करतो मग तुम्हाला पाहिजे तेव्हा नीट करा मला. ही आत्ताची स्थिती आहे बरं का. जेव्हा आपण प्रथम म्हणजे बोध नवीन असेल म्हणा किंवा बोध होणार असेल म्हणा, अशा परिस्थितीतले जेव्हा आपण असतो ना, तेव्हा आपण हे खेळ खेळत असतो देवासोबत की आधी तुम्ही मला नीट करा मग मी तुम्हाला उपकार करेन.
परंतु जेव्हा तुम्ही बोधवंत होता, तुम्ही जेव्हा ज्ञानी होता, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कळतात की परमेश्वराकडे अशा कुठल्याही प्रकारचं काही करायची गरज नाही आहे. भट्टोबासांना भर तापात पाठवलं, मग त्यांनी म्हटलं का की माझा ताप जाऊ दे, मग मी उपकार करेन तुम्हाला? आता लीळा चरित्रामध्ये कुठे येतं का की असं मी केल्याने, आणि परमेश्वराला ते अपेक्षित तरी आहे का? परमेश्वराला ते स्वीकार तरी आहे का? नाही आहे. म्हणजे परमेश्वराच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत, आपल्या अपेक्षा वेगळ्याच आहेत. बरं, आपल्या अपेक्षा आपण परमेश्वराला वर लादून वरून आपली अहंता काय आहे की मी नीट झालो तरच येईन देवा, मी नीट झालो तरच देवपूजा करेन. तर काही लोक म्हणतात मी आजपासून देवपूजाच बंद केलेली आहे. ह्याला म्हणतात अहंता. कशाशी काही घेणं नाही, काय नाही. कोण आहोत आपण, कुठून आलेलो आहोत, कोणी आणलं आपल्याला इथे, कशासाठी आणलेलं आहे, याचा कसलाच आपल्याकडे हिशोब नाही. याचा काही आपल्याला काही कळत नाही आणि आपण वरून देवावर रुबाब दाखवतो. याला म्हणतात अहंता. हा अहंता दोष काढून टाकला ना की सरळ सगळं नीट होणार. प्रथम काळामध्ये माहिमभट्ट अहंकार युक्तपणे येत होते डोमेग्रामला. म्हणून मग त्यांच्या डोक्यात काय काय चालू होतं? देवावर रुबाब करायचा हा प्रश्न विचारायचा, मग इथे अडवायचं, मग असं बोलायला लागलं की संस्कृत बोलायचं. सर्वार्थाने देवावर रुबाब करण्याची पूर्ण मानसिकता घेऊन आले होते. पण जेव्हा कळलं, चर्चा झाली, बोध झाला आणि मग कळलं की अरे नाही नाही, इथे रुबाब नाही, उलट यांनीच आपल्यावर रुबाब करावा, देवाने आपल्यावर ऐश्वर्य गाजवावं आणि आपण देवाचं ऐकावं. परमेश्वराने काय केलेलं आहे, ती जागा त्यांना ती दाखवून दिली. नव्हे तर माईमभट्टांनी ती आपली जागा स्वीकारली की नाही नाही, मी आत्तापर्यंत जे वाचतोय ते चुकीचं आहे. तिथे त्यांना ती अहंता काढायला लावली. तेव्हा उभय गंगातीर जिंकणारा माहिमभट्ट नावाची एक व्यक्ती ही म्हणजे पहिल्या वेळेस डोमेग्रामला जमिनीवर बसली, नव्हे तर जमिनीवर आली स्वामींच्या समोर. इतक्या दिवस ते हवेमध्ये होते. अहंता काढून टाकली. देवाने काहीच केलं नाही, देवाने फक्त दाखवलं. जसं आता तुम्ही एखादी भाजी बनवता, मग त्या भाजीला बनवण्यासाठी जे आवश्यक जो भाग असतो तो भाग तुम्ही स्वीकारत असता, अनावश्यक जो भाग असतो तो काढून टाकता. जसा समजा फ्लावरची भाजी आहे, त्याला अनेक पानं असतात वगैरे, जे काय असेल तुम्ही काय करता ते सगळं काढून टाकता आणि मुख्य जो भाग आहे तो उपयोगामध्ये आणत असता. परंतु जोपर्यंत तो मुख्य भाग आहे ना, तो मुख्य भाग आणि त्याला जर का अनुषंगिक जो काही अनावश्यक भाग असतो जो टाकून द्यायचा नंतर, परंतु एक लक्षात घ्या, तो अनावश्यक भाग काय करत असतो, त्या भाजीचं वजन वाढवत असतो, है ना. त्याला जर का त्या वजन काट्यात ठेवलं तर त्या तो पाचोळा जो असतो जो फेकून द्यायचा आहे, त्याच्यामुळे या भाजीचं वजन वाढतं आणि तर त्या भाजीला असं वाटत असेल की माझं काय वजन आहे बघा. परंतु अनावश्यक जो भाग आहे तो भाजीचा काढून टाका. मग 1 किलो घेतलेले मटार ते किती किलो होतात? अर्धा किलो होऊन जातात. मग त्यांना कळतं की अरे अर्धा किलो तर फेकण्याच्याच वस्तू होतं. अनावश्यक गोष्टी घेऊन ते मी फिरतोय आहे. माहिमभट्टांना स्वामींनी ते दाखवून दिलं की तुमच्याकडे किती आहे? 100% नाही आहे, तुमच्याकडे 50% आहे. 50% काय आहे? अहंकारयुक्त नावाचा तो कचरा आहे. तर स्वामींनी काय केलं, फक्त कचरा काढून टाकला त्यांच्यातला. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिली आणि तिथे तो प्रश्न, तिथे ते त्यांचं जे काही पुढे बोलणं होतं ते त्या ठिकाणी काही प्रतिबंधित केलं. प्रतिबंधित केलं म्हणजे कसं, दम देऊन नव्हे, उत्तर देऊन की तुम्ही जे म्हणता ते इथे चुकीचं आहे, या सिद्धांताला हे जुळत नाही, त्या सिद्धांताला ते जुळत नाही. त्यांचे ते सगळे द्वार त्यांनी बंद केले. ज्या ज्या द्वारातनं अहंता येणार आहे, ज्या द्वारातनं अहंकार येणार आहे ते स्वामींनी बंद करून टाकलं. आणि मग ते हळूहळू त्यांना कळायला लागलं की आपलं वजन काय आहे, ते आपलं व्हॅल्यू काय आहे, किती आहे. 100% नाही, 50%च आहे. इतर 50% अहंकार घेऊन फिरतोय आपण. आपल्याला असं वाटतं की आपण जे करतोय तो बरोबरच आहे. काही लोकांना वाटत असतं तसं, नाही मी करतोय ते बरोबरच आहे, मी चूक नाहीच, असा जो काही भाग असतो ना, हा सगळा अहंतेशी निगडीत असतो. हा आता बघा, स्वामींना सांगितलं त्यांनी
की तुम्ही काम करून का हे नाही करत, 2 पैसे कमवत का नाही? स्वामी काय म्हणाले, मला कुठे काम सांगतो, मी एवढा जगाचं पोशिंदा आहे, मी परमेश्वर आहे, मी कशाला काम केलं पाहिजे असं बोलले का स्वामी? स्वामी म्हणतात, अहो आम्ही तर काम करायला तयारच आहे, आम्हाला कोणी कामच देत नाही. हे काय आहे? निरअहंतेचं हे लक्षण आहे. जेव्हा निरअहंता असते त्यावेळेस माणूस अशा पद्धतीने वागत असतो, त्यावेळेस माणूस अशा पद्धतीने बोलत असतो, त्याच्या शब्दांमध्ये सुद्धा ते आदर भाग असतो आणि त्याच्या त्या शब्दाचा जो टोन असतो त्याच्यामध्ये सुद्धा एक आदरभाव असतो, नम्रता असते, विनम्रता असते. आमचे भटोबा जेव्हा लोणीला समोरच्या लोकांना थोडं उद्धटपणे हाक मारतात तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, महात्मा काही नव्हती, महात्म्याने प्रिय वक्त्या व्हावे. तुम्ही महात्म्या नाही का? महात्म्याने कसं बोललं पाहिजे? प्रिय बोललं पाहिजे. आमचे भटोबास भिक्षेला जायचे आणि आमचे भटोबास जेव्हा झोळी घेऊन जायचे, ही नंतरच्या काळातली गोष्ट आहे, आणि आमचे भटोबा जेव्हा तलवार घेऊन यायचे, दोन्ही गोष्टी आहेत बरं का. तलवार घेऊन सुद्धा घेण्यासाठीच जात होते ते, आणि झोळी घेऊन सुद्धा घेण्यासाठीच जात होते. पण तलवार घेऊन जेव्हा यायचे, नुसतं त्यांना बघितलं तरी लोक लटलट कापायचे. आणि या ठिकाणी सुद्धा झोळी घेऊन येतात तेव्हा सुद्धा ते घेण्यासाठीच येतात. परंतु तिथे सांगितलेलं आहे की वेदवंती नागदेव म्हणून त्यांची पुढे ख्याती झाली. एखादा मुलगा रडत असेल आणि आचार्य जर का भट्टोबास नागदेवाचार्य जेव्हा भिक्षा म्हणायचे, अंगणात उभं राहून भिक्षा असं म्हणायचे, तेव्हा आतमध्ये रडणारे जे मूल असेल ना ते शांत व्हायचं आणि दरवाजाच्या दिशेने बघायचं. बघा, तलवारीने विंधणारे आणि भिक्षा झोळी घेऊन वेधणारे असे दोन्ही विभागातलं दर्शन आहे. जेव्हा ते तलवार घेऊन होते तेव्हा ते अहंकारामध्ये होते, त्यांना असं वाटायचं मी करतोय ते बरोबरच आहे. परंतु जेव्हा स्वामींनी काय केलेलं आहे, प्रथम भेटीमध्ये, द्वितीय, तृतीय, चौथ्या, 5व्या, 6व्या भेटीपर्यंत त्यांचा पूर्ण काय केला, अहंकार काढून टाकला. आणि काढून टाकल्यानंतर 6व्या भेटीत त्यांना बोध दिलेला आहे आणि 7व्या भेटीत बरोबर अनुसरण घडलेलं आहे. अनुसरणाच्या वेळेस सुद्धा जो काय अहंकार त्यांच्याकडे असेल थोडा बहुत, तो सुद्धा स्वामींनी सांगितलेला आहे की आम्ही बोलवू त्यावेळीच यायचं, पाठवू त्यावेळीच जायचं, या नियमात राहायचं असेल तरच राहू शकता, नाही तर इथे असं राहता येणार नाही, असं भटोबासांना स्वामींनी पुन्हा पुन्हा सांगितलं. आणि त्यांचा उरला सुरला जो काही दोष असेल तो सुद्धा इथे निघत गेला, कमी 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 होत गेला तो. आणि मग ते त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. म्हणजे अहंकार हा तुम्हाला काय करत असतो बघा, अहंकार काय करतो, तुम्हाला देवापासून लांब नेत असतो. पुढच्या काळामध्ये जेव्हा असं बोलतात की काही कारणास्तव आमचे स्वामी भटोबासांवर नाराज झालेले, उदास झाले आणि त्यांना स्वामीने रिद्धपूरला पाठवलंय. अर्थातच स्वामींनी त्यांना कुठे पाठवलं नाही. स्वामींनी म्हणाले की फक्त इथून निघून जा, अजिबात थांबायचं नाही, नाही तर अशा ठिकाणी नेऊन टाकू तुम्हाला, परत तुमची आमची भेट होणार नाही. मग भटोबासांनी त्याच्यातनं हे केलं की देवा रिद्धपूरला जाऊ का, आणि मग स्वामी प्रसन्न झाले. आणि ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यामध्ये तो दोष निर्माण होईल त्या त्या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांची अहंता काढून टाकलेला आहे, अहंकार काढून टाकलेला आहे. तेच आपण माहीम भट्टांच्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. आधीच्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं की भटोबा शस्त्र घेऊन फिरत होते आणि माहीम भट्ट शास्त्र घेऊन फिरत होते सगळीकडे, आणि सगळ्यांना ते काय करत होते, हे शस्त्राने सगळ्यांची कत्तल करत असतील, परंतु हे शास्त्राने सगळ्यांचं अंतकरण जे आहे ते अंतकरणाची कत्तल त्यांच्या माध्यमातून होतं, की सगळ्यांना दुखवण्याचं कार्य चालू होतं. परंतु त्यांना वाटायचं की मी जे करतोय ते बरोबरच आहे. पण जेव्हा स्वामींची त्यांची भेट झाली आणि स्वामींनी काय केलेलं आहे, फक्त अहंता भाग काढून घेतला. एखादं इन्स्ट्रुमेंट असतं ते समजा काहीतरी खराब झालं वगैरे, ते वाजायला लागलं, इलेक्ट्रिक असेल तर आपण काय करतो, त्याचं बटन बंद करून टाकतो, त्याच्यातली बॅटरी काढून टाकतो. म्हणजे ज्याच्या जोरावर त्याचं हे चालू आहे सगळं काय, तो भाग आपण बाजूला करून टाकतो. तसं आपल्यामध्ये अहंता हा जो भाग आहे, तो अहंता आपल्याला काय काय करायला भाग पाडत असतो. परमेश्वर काय करतात, तो अहंता भाग फक्त बाजूला काढून ठेवतात. आणि कमीत कमी
तुम्हाला दैवराटीमध्ये या अहंतेचा उपयोग घ्यायचा की नाही घ्यायचा तो तुम्ही ठरवा. कर्मराटीमध्ये घ्यायचा की नाही घ्यायचा तो तुम्ही ठरवा. परंतु दैवराटीमध्ये या अहंतेचा उपयोग घेऊ नका. तुम्हाला जरी असं वाटलं की नाही नाही बाबा काय होत नाही, ते चुकतात म्हणून आपण बोलतो वगैरे, तरी स्वामी म्हणतात ही ऐसी उघडी नागवी दिसते असती परी याची वास कवणाही पाव नाहीये. म्हणजे कुण्यात हे तुम्हाला जरी असे वाटत असले दिसत असले तरी तुम्ही यांची खोड काढू नका. परमेश्वर पुढे ते वचनामध्ये सांगतातच काय आहे काय नाही ते. म्हणजे उगाच आपण आपल्या अहंतेपायी आपण दुसऱ्यांचे दोष काढत बसायचे नाही. अहंताचेही दुसऱ्यांचे दोष काढणं, दुसऱ्यांचे दोष सांगणं लोकांना, दुसऱ्यांना त्या तिसऱ्याबद्दल कलुषित करणं हा सुद्धा अहंतेचाच एक भाग आहे. दुसऱ्यांना खोटं ठरवणं आवर्जून हा एक अहंतेचाच एक तो भाग आहे. दुसऱ्यांचं कसं खोटं आहे, कसं असत्य आहे आणि आम्हीच कसे खरे आहोत हे जे पटवून देण्याचं कार्य आहे हे सुद्धा अहंतेचंच कार्य आहे. अहंकार आहे सगळीकडे. नाहीतर तुम्हाला काही गरज आहे का? तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची काही गरज आहे का? तुम्हाला जर का कोणी म्हटलं तुम्ही काळे आहात, आता तुम्ही जर का गोरे असाल तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल का? तुम्ही जे आहे ते दिसताय. कुणी म्हटलं की तुम्ही मुके आहात तर तुमची बडबड सिद्ध करते की तुम्ही बोलताय. कुणी म्हणाले तुम्ही बडबडे आहात तर तुमचं मौन्य सिद्ध करताय की तुम्ही मुके आहात किंवा तुम्ही बोलत नाही, तुमचं मौन आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची गरज नाही, तुम्ही आपोआप सिद्ध होत राहता. परत सत्याला कधी सिद्ध करावं लागत नाही. सत्याला सिद्ध करण्यासाठी जी काही धावपळ चालते ती हास्यास्पद आहे. सत्य हे सत्यच असतं. सत्याला सिद्ध करावं लागत नाही, सत्य हे सिद्धच असतं. असत्याला सत्य दाखवावं लागतं. असत्याला खरं जेव्हा करायचं असतं ना तेव्हा धडपड धावपळ करायची असते. जेव्हा तुम्हाला ते खोट्याला प्रतिष्ठा द्यायची असते तेव्हा धावपळ करावी लागते. आणि म्हणून काही गरज नाही आहे. जेवढ्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की आपण सत्याला सिद्ध करूया त्या ठिकाणी आपली अहंता आहे. सत्य हे सिद्ध आहे. सत्य हे सिद्ध करणारे कोण आहेत? परमेश्वर आहेत. तुम्हाला याचं उदाहरण जर का लीळाचरित्रामध्ये पाहिजे असेल तर हंसराजा जी बाईसांची शिकीन होती, बाईसांची सेवक होती, तीच बाईसांना आणि स्वामींना नावं ठेवायला लागली. बाईसांनी काय केलं पाहिजे होतं? 2-4 कानाखाली ठेवल्या पाहिजे होत्या बाईसांनी. बाईसा किती कडक होत्या. परंतु बाईसांनी तसं केलं का काही? बाईसांनी येऊन गपचूप फक्त स्वामींना सांगितलं. कारण की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे सिद्ध करणारे हे कोण आहेत? परमेश्वर आहेत. आपल्या हातात काय आहे ते परमेश्वराकडे सोपवा. तुम्ही ते हातात घेऊ नका. ते बोलतात ना कायद्याला हातात घेऊ नका, तसं तत्वाला सुद्धा तुम्ही तुमच्या हातात घेऊन पाहिजे तसं हे फिरवत नका बसू. तत्व जे आहे ते परमेश्वराने जर का मांडलेलं आहे, लक्षात घ्या, परमेश्वराने जर का ते सत्य तो सिद्धांत जर का परमेश्वराने मांडलेला आहे तर तो त्रिकाला तो सत्यच आहे. त्याला तो कोणी असत्य करू शकत नाही. म्हणू शकतात कृष्ण परमेश्वर नाही आहेत म्हणू शकतात लोक, पण सिद्ध करू शकतात का? अमकी अमकी देवता परमेश्वर आहे हे म्हणू शकतात लोक, पण सिद्ध करू शकतात का? आणि आपल्याला धडपडायची गरज नाही. आम्हाला अन्य व्यावृत्तीमध्ये सांगितलं अमकी अमकी ती देवता होय बरे परमेश्वर नव्हे हे सांगून ठेवलेलं आहे. हे परमेश्वराचं वाक्य आहे. हे तुम्ही कुणीही खोटं करू शकत नाही. खोटं बोलू शकतात त्याला, परंतु खोटं सिद्ध करू शकत नाही. आणि आपल्याला अस्वस्थ व्हायची गरज नाही. आपल्याला कोणी म्हणतं कृष्ण काय देव नव्हता, लगेच आपण तिळपापड होऊन जातो. असं बोलतो देवाला, असं करतोय. तुम्हाला काय? तो कोणाला खोटं बोलतोय? देवाला. आणि देवाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आता तो एखादा क्षुल्लक जीव देवाला असिद्ध करू शकतो का? नाही करू शकत. परमेश्वर काय करणार? परमेश्वर जाणी जे परमेश्वराला जेव्हा प्रवृत्ती असेल तेव्हा त्याची बुद्धी बरोबर पलटेल. मग आपण बोलतो की हा आधीच्या काळामध्ये आपल्या पंथाला खूप नावं ठेवायचं, आता अनुसरण घेतलंय मी. बघा म्हणजे कुठलं टोक होतं आणि कुठे आलं. कोणामुळे आलं? तुमच्यामुळे आलं. तुमच्या ज्ञानामुळे, तुम्ही ज्ञान दिल्यामुळे आलं. ते परमेश्वराची प्रवृत्ती आहे आणि त्या हिशोबाने ते बरोबर आलेलं आहे. ते
आणि म्हणून आपण कुठेही उगाच धडपड करून आपला वेळ वाया घालवायचा नाही. अधिकरण मंडळी असतात बरं का, म्हणजे तुम्हाला जर का फरक बघायचा असेल, अधिकरण मंडळी असतात त्यांना जर का तुम्ही 10 वाक्य बोललात ना, ते बोलतात बरं बरं एवढंच बोलतात बस. अधिकरण काही अशी बडबड 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 चालू नसते त्यांची. तुम्ही 10 वाक्य बोलाल तेव्हा ते अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बरं जेवून जा एवढंच बोलतील. अधिक बोलणे नाही, एक सीमित, एक लिमिटमध्ये, एक मर्यादित शब्दांमध्ये मर्यादित विषय ते अधिकरणासमोर ठेवतात. उगाच बोलत बसत नाही, कारण त्यांना माहिती आहे अधिक बोलण्याचा फायदा नसतो, अधिक कर्तृत्वाचा फायदा असतो. अधिक स्वतःचं कर्तृत्व करत राहा. अधिक बोलल्यामुळे काय होतं की तुमच्या कर्तृत्वाला तिथे बाधा पोचतो. तुम्ही जेव्हा बोलता, आता तुम्ही जेवताय, जेवताना बोलू नये का बरं? तुम्ही लक्षात घ्या, जेवताना जो जास्त बोलतो त्याचं जेवण सगळ्यात शेवटी होतं, कारण की तो बोलतोय बोलतोय बोलतोय. बाकीचे बिचाऱ्यांचं जेवण लवकर का होतं? कारण की त्यांना बोलण्याची संधीच नाही आहे, ते नुसतं ऐकण्याची भूमिका आहे. म्हणून ते लक्षात घ्या की एखादं बोलता तुम्ही, तेव्हा बोलत असताना तुमचं ते कार्य थांबलेलं असतं कुठल्याही कर्तृत्वामध्ये. फक्त शास्त्र निरूपण अशा प्रकारचं आहे की ते बोलत असताना कुठेतरी तुमची योग्यतेचं कार्य चालू असतं, परंतु तुम्ही म्हणाल की आम्ही फक्त शास्त्रच निरूपण करू, आम्ही स्मरण करणार नाही, तर स्मरणाची योग्यता ही वेगळी आहे, निरूपण करण्याची जी काही योग्यता असेल ती अजून वेगळी असेल, एखादं सेवादास्य करण्याची ती योग्यता वेगळी असेल. तुम्ही म्हणाल आम्ही फक्त गाठीच स्मरण करू बाकी काहीच करणार नाही, तर तसं सुद्धा चालणार नाही आहे. तुम्हाला सेवादास्य सुद्धा करावी लागेल. म्हणजे जर का आपण आपल्याच मनाचे अर्थ वचनाला लावत असू आणि आपणच ठरवत असू की वचन असं असेल, हे वचन तसं असेल, तर ही सुद्धा प्रकारची काय आहे? अहंता आहे. कारण की मला असं वाटतंय, मला काय वाटतं हे काही महत्त्वाचं नाही आहे. परमेश्वराने कुठल्या हेतूने ते वचन तुमच्या समोर ठेवलंय हे अत्यंत महत्त्वाचं. त्या हेतूपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आणि ह्या सर्व हेतूंपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अहंता. माहीम भट्टांची, भटोबासांची अहंता स्वामींनी काढून टाकली. बाईसांची जी अहंता होती, 3 दिवस स्वामींच्या समोर ते जे काही पूजा पुरस्कार स्वीकार होती, अहंता देवाने काढून टाकली. बाकी ते जीव एकदम योग्य आहेत, फक्त तेवढाच एक भाग होता तो काढून टाकला देवाने. औसा पण एकदम थोडे पुरुषार्थी आहेत, कुणाचं ऐकायचं नाही काय नाही, परंतु स्वामींनी हळूहळू हळूहळू काय केलेलं आहे, ती अहंता त्यांची काढून टाकलेली आहे. अशा प्रकारची ही औसा असेल, अनेक भक्त असतील, या सर्वांना निरूपण स्वामींनी केलं आणि तो दोष काढून टाकला. आपला विषय सुरू आहे की आपला जर का रुबाब असेल तर आपल्याला अहंता येते. आणि एकदा जर का अहंता आली, मूळ विषय हा चालू आहे बरं का, एकदा जर का अहंता आली तर आपण कुणावरही रुबाब करत सुटत राहतो. मग आपल्याला असं वाटतं सगळे आपले नोकरच आहेत, सगळ्यांना आपण काय करतो, पैशाने खरेदी करायला बघत असतो. आपल्या आवाजाने कुणाला तरी खरेदी करतो आपण, मोठा आवाज करून, मोठ्याने ओरडून. आपण आपले डोळे मोठे करून कुणाला तरी काय करतो, आपल्या ताब्यात ठेवायला बघत असतो. हे काय आहे? सगळे अहंतेचे लक्षण आहेत. आणि म्हणून 2-4 भातवेळी ती झाली की अहंकार येतो की माझ्या हाताखाली 50 लोक कामाला आहेत, आणि मग आता तो काय करतोय, 2-4 भातवेळी झाली तर पोरा जीवाचे माथ्या डोळे जाता वेळेचे न लगे. माथ्या डोळे जाता हा जो शब्द आहे, हा हे जे काही वाक्य आहे इथे, हे इतकं महत्त्वाचं आहे की एकीकडे अहंता आहे, एकीकडे काय आहे, 2-4 भातवेळी ती म्हणजे 2-4 सेवक आहेत, आणि एकीकडे आहे माथ्या डोळे जाणे. कसा एक त्रिकोण आहे हा त्रिकोण काय करत असतो, एकमेकाला पूर्ण करतो. हे तिन्ही कोण एकमेकांशी जुळत राहतात, पुन्हा 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 पुन्हा. एक सुलटेच नाही तर उलटे पण, असे पण जुळतात आणि असे पण जुळतात. अहंकार आला की रुबाब, आणि रुबाब आला की माथ्या डोळे जाणे. किंवा 2-4 जर का लोक हाताखाली असतील की अहंकार येणार, आणि अहंकार आला की माथ्या डोळे जाणार. माथ्या डोळे गेले तर काय होतं,
की मग तिथे अहंकार एवढा वाढतो की मग माथ्या डोळे गेल्यामुळे मग आपण कोणाशी बोलतोय हे सुद्धा लक्षात येत नाही, कारण की डोळे आता बघण्याचं कार्य करतच नाही आहे. आधी कसं होतं, आता जर का तुम्हाला कोणाला काम सांगायचं असेल तुम्ही त्या माणसाला बघता, त्या व्यक्तीला बघता की यांना हे काम सांगायचं का, यांना हे काम सांगता येईल का, मग तुम्ही म्हणतो नको, यांना नको, दुसरं कोणीतरी जे आपलं ऐकतील. इथं हा भाग वेगळा आहे, कारण इथे तुमचे डोळे काम करतायत. एकदा अहंकार आला की आपले डोळे कुठे जातात, माथ्या डोळे जातात, म्हणजे आपण थोडे ढगामध्ये जातो, हवेत राहतो आपण, मग आपण खाली बघत नाही. आता आपण तुम्ही चालता तर तुम्ही रस्त्याने नीट खाली बघून चालता, पण ज्या दिवशी आपल्याला कळलं की आपल्याकडे 50 लाख रुपये आपल्या नावे जमा झालेत बँकेत, त्या दिवशी तुम्ही खाली बघून चालणारच नाही, एकदम असा वर वीर बघून चालणार. हे भावच आहे तो आपल्याकडे हे आलेला आहे. अहंता प्रकार आला की आपण खाली बघत नाही, माथ्या डोळे जाता वेळेची न लगे, म्हणजे तुमचे डोळे कार्य करणंच बंद करून टाकतात. काय योग्य काय अयोग्य, कुठला माणूस योग्य कुठला माणूस अयोग्य, हे सगळं बंद होऊन जातं. आणि मग माथ्या डोळे जाता वेळची न लगे, म्हणजे भात वेळी ती झाली की अहंकार आला की मग माथ्या डोळे जायला वेळ लागणार नाही. आणि एकदा माथ्याला डोळे गेले की मग तुम्ही सगळ्याच गोष्टी आपल्या ऐश्वर्यामध्ये ठेवायला बघणार. मग कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा गरीब असता ना, पैशाने गरीब असता ना, तेव्हा तुम्ही तुमची गाठी तुम्ही स्वतःच करत असता. गरीब असण्याचा फायदा असतो बरं का. तुम्ही असं बोलता ना की आम्ही गरीब आहे, आमच्याकडे पैसे नाही आहे, तर तुम्हाला मी गरीब असण्याचा फायदा सांगतो. तुम्ही जेव्हा गरीब असता तेव्हा तुमची गाठी तुम्हीच करता, बरोबर आहे. तुमचे दंडवत तुम्हीच घालता, तुमचा विधी तुम्हीच करता. तुमच्याकडे जेव्हा पैसे येतात ना तेव्हा तुम्ही म्हणता बाबा आमचे गाठ्या 10 दिवस आमचं स्मरण करा बरं. का बरं, आपल्याला वेळ नाही आहे का. मग त्याचे पैसे आपण पे करत असतो. ह्याला म्हणतात माथ्या डोळे जाणे. नशीब हे नाही म्हणत की बाबा आमचं 10 दिवसाचं जेवण तुम्हीच जेवा, आम्हाला काही जेवायलाच वेळ नाही आहे. असं होतं कधी नाही होत. द्रव्य आलं ना की हे सगळं सुचतं आपल्याला. आत्ता तुम्हाला कोणाला 4 व्हीलरची आवश्यकता भासते का, नाही भासत. पण तुमच्याकडे पैसे येऊ द्या 15-20 लाख रुपये, मग तुम्हाला असं वाटेल 3-1 लाखाची गाडी घेऊनच घेऊया आता. आपोआप ते म्हणजे ते सुरूच होऊन जातं. ते द्रव्य अशाच प्रकारचं आहे. तुमच्याकडे द्रव्य नाही ना, तुम्ही गपचूप चालत जाणार स्टेशनला. तुमच्याकडे द्रव्य जर का आहे 50 रुपये आहे तर तुम्ही चालता चालता तुम्ही रिक्षा पकडणार आणि जाणार. द्रव्य आहे तुमच्याकडे. म्हणजे तुम्हाला भेद सांगतो मी, परमेश्वर एखाद्याला गरीब ठेवतात तर त्याच्याकडनं एवढ्या प्रमाणामध्ये विधी घडतात, आणि एखाद्या श्रीमंताकडनं पण तेवढ्याच प्रमाणात विधी घडतात. परंतु गरीब जो असतो तो स्वतः विधी करतो. परमेश्वराला तेच अपेक्षित आहे. पैसेवाले लोक दुसऱ्यांना विधी करायला पैसे देतात. याच्यामध्ये आलेलं आहे, अन्यशास्त्रामध्ये पण आहे, पुरोहिताकरवी विधी करवणे. ब्राह्मणाला पैसे देतात आणि त्याला सांगतात तुम्ही आमचा विधी करून घ्या. परंतु तसं नाही आहे. लीळाचरित्रामध्ये जर का तुम्ही बघितलं, माहीम भट्टोबासांसारख्या लोकांनी स्वतः विधी केलेले आहेत, दुसऱ्यांकरवी विधी नाही केले. का बरं. भट्टोबासांकडे पण द्रव्य नाही आहे, माहीम भट्टाकडे पण द्रव्य नाही आहे, महादाईसांकडे द्रव्य नाही आहे, कुणाकडेच द्रव्य नाही आहे. निळभट्ट भांडारेकरांकडे श्रीमंत व्यक्ती, त्यांच्याकडे सुद्धा द्रव्य नाही आहे. आणि हा द्रव्य नसल्याचा फायदा हा आहे की ते स्वतः विधी करतायत तिथे. फक्त तुम्ही तिकडे रामधरण्या राजाकडे जर का बघाल तर ते जेव्हा त्याचे जे सेवक आले स्वामींची मॉलिश करायला, बघा अशी संभावना असते. मग तो सतर्क होता म्हणून त्यांनी काय केलं की ते त्यांना करू दिलं नाही. किंवा तो मल्ल होता, त्याच्याकडे स्वामी मुक्कामी होते, तेव्हा त्याचे जे पहलवान सगळे आले स्वामींचं मॉलिश वगैरे मर्दना करायला, तेव्हा तो म्हणतात अरे ऐसनी आटी काय तुम्हा कार्य करविली, मी तुमच्यासाठी थोडी स्वामींना आणलं इथे. जर का स्वामी माझ्या घरी आलेले आहेत तर सेवा पण कोण करणार,
जे त्याच्या हाताखाली 500 मल्ल होते, जे त्याची सेवा करायचे, त्यांनी तर अजून कोणाला सांगितलं असतं स्वामींची सेवा करायचं झाली असती, परंतु तसं नाही केलं त्यांनी. त्यांनी स्वतः स्वामींची सेवा केली. ही बुद्धी सगळ्यांना नसते. खूप कमी पैसेवाले लोक असे आहेत की जे स्वतः विधी करतात, जे स्वतः रडतात, स्वतः स्मरण करतात, स्वतः सगळे विधी करत असतात. ते असे खूप कमी लोक असतात. आणि म्हणून अहंता जर का कार्यरूप होते, ती कशामुळे होते? 2 4 भात वेळी ती, म्हणजे नुसते सेवकच नव्हे, पैसा जरी असेल तरी पण तेच असतं. मग पैसा आल्यानंतर एखाद्या आपण हॉटेलात जरी जेवायला गेलो ना, त्या नोकराशी बोलताना पण फडका मार येते. हा जो काही भाग आहे ना, मी या सगळ्या गोष्टीचं चिंतन करतो, हे जे काही बोलणं असतं ना, हा अहंतेचा भाग आहे. तुम्ही तेवढं प्रेमाने बोलू शकत नाही का त्याला? फक्त बोलायचं की आमचे स्वामी सशाशी पण कसे बोलायचे, या महात्म्य हो, हे फक्त प्रवचनात सांगण्याचे मुद्दे आहेत का? आमचे स्वामी हंसराजा नाव ठेवतात स्वामींना, त्या हंसराजाला पण स्वामी म्हणतात, या हंसराजे हो. इतक्या प्रेमाने स्वामी, इतक्या दयाळूपणे त्यांना संबोधतात. हे फक्त प्रवचनात सांगायचं आहे का? हे दुसरीकडे वापरायचंच नाही का कुठे? बहुतांशी असं असतं की तुमचा जो कट्टर विरोधक असेल ना, त्याच्याशी पण तुम्ही जर का विनम्रपणे बोलले ना, तर त्याची पण रागाची धार जी आहे ती बोथट होऊन जाते. त्याला संधी पाहिजे असते आपली वैरत्व काढण्यासाठी, पण जेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा तुम्ही अहंत विरहित जेव्हा तुम्ही बोलता, त्यावेळेस तो व्यक्तीसुद्धा तेवढा कमी कमी पडत असतो. त्याचा राग तेवढा कमी होत असतो. आणि म्हणून हा भाग आपण बघितला पाहिजे की भात वेळी ती या पदामध्ये सगळंच येतं. नुसते सेवकच नाही तर पैसा आला, एखादी वस्तू आली, एखादा परिसच भेटला, तुम्हाला सोनंच भेटलं. स्वामी सांगतात ना की अवघी रहाटी आम्ही सोन्याची करू, परत तुम्ही उरवणाला, तुम्ही आमच्यासाठी शिल्लक राहणार नाही, ते निघून जाल सगळं सोनं बिनं घेऊन घरी, आणि अहंतेमध्ये तिकडे राहाल. मग आमच्याकडे एवढं सोनं आहे. आता देवाची गरज आहे का काही? देवाची गरज कधी असते? जेव्हा आपल्याला सोनं पाहिजे असतं तेव्हा, बरोबर? एकदा सोनं भेटलं की मग देवाची गरज पडणार का आपल्याला? नाही पडणार. सोनं आलं म्हणजे पैसा आला, पैसा आला म्हणजे परत व्याप वाढला. तुमचं जे काही 1 RK असतो त्याचा काय होतो? एक बंगलो तयार होऊन जातो. आणि बंगल्याची झाडपूस करताना किती वेळ लागतो? तुम्ही एका तुमच्या छोट्या रूमची झाडता तेव्हा ते किती वेळामध्ये झाडणं होतं? 5 मिनिटं व्यवस्थित झाडलं तर, बरं का. आणि बंगल्याची झाडपूस करायची असेल तेव्हा अख्खा दिवस जातो. साधं नाही आहे. अख्खा दिवस तुम्ही त्या बंगल्याचीच ह्याच्यामध्ये गेला, भूकंप आला की बंगला पडला अंगावर, त्या बंगल्याचा काही उपयोग आहे? तो बंगला तुम्हाला मोक्षाला नेणार आहे का? मग तुम्हाला कळतं की नाही. मग तुम्हाला गावाची आठवण येते. मग तुम्हाला असं वाटतं गावाची झोपडीच चांगली, आपली छोटं घरच चांगलं. इथलं जे मोठं घर आहे ते खायला उठतं, परंतु त्याची सुद्धा काय होतं, माथ्या डोळे जाण्यासाठी ते पण उपयोगात येतं. मोठं घर, मोठी गाडी, काहीतरी पैसा अडका, हे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या माथ्या डोळे नेण्यासाठी उपयुक्त पडतात आपल्याला. आणि एकदा माथ्या डोळे गेले की मग आपल्याला काहीही दिसत नाही. मग आपण कसेही वागतो आणि मग नुकसान त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे की हे माथ्या डोळे जाऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर मागच्या वचनामध्येच उपाय सांगितलेला आहे. त्या मागच्या वचनाचा जर का तुम्ही उपाय नाही केला तर त्याचे परिणाम काय होतील ते या वचनामध्ये सांगितलेले आहेत. की 2 4 ते अहंकारामुळे जर का रुबाब, आणि रुबाबमुळे जर का डोळे माथ्या गेले तर मग काही खरं नाही, असं या वचनामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला या दोन्ही वचनाचा जो काही परस्पर संबंध आहे तो लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी आज आपण आचार्याचे 179 आणि 180 अशा 2 वचनावर या ठिकाणी अध्ययन श्रवण केलेलं आहे. अहंतेला आपण कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनामध्ये थारा न देता त्याला अधिक प्रमाणामध्ये तुम्ही काय करा, मायनस करत राहा आणि शून्य करा.
अहंता शून्य करून टाका. तर याच्यामुळे काय होणार की तुमचं दैवराटीतलं जे काही प्रवास आहे तो तर सुखकर होईलच, पण कर्मराटीमध्ये जे सध्या तुम्ही जगताय तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला खूपसं ते सोयीस्कर पडणार आहे. आणि म्हणून आपलं वर्तन कसं असावं हे स्वामींनी या ठिकाणी आपल्याला या 2 वचनातनं नमूद केलेलं आहे. दंडवत हो